बरं
चला भरू गाई 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 गाई भरू चला चला भरू गाई गाई चला भरू गाई गाई चला भरू गाई
जानाची बहु भेटी बनवला बहु भेटी बनवला पैसो जेऊ एके ठाई भूकेली वणवणा पाय पिटी झाला सीन खांदी भार कोटी हुक काय खेळायाचे सुख भूकेली वणवण पाय पिटी झाला सीन तुका म्हणे धावे मग अवघे परवे बहु केली वणवण पाय पिटी झाला सीन पांडुरंगा करू प्रथमान पांडुरंगा करू दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका श्री संतांचे माता चरणावरी साष्टांग करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढल्यानंतरी प्रेम सुख प्रस्तुत प्रसंगी प्राप्त स्थळी चालावत प्रमाणे चालू असलेला आपला हा अखंड हरिनाम सप्ताह
श्री क्षेत्र माधवनगर अर्थात श्री विठ्ठल रुक्मिणीच्या या पवित्र भूमीमध्ये आपण सगळे विराजमान आहोत. आणि हे 26वे वर्ष ज्या ठिकाणी आपण श्रवण करतोय, आता 26वे वर्ष या निमित्ताने पूर्ण होत आहे. आणि 26 वर्षापासून या ठिकाणी जे रोपटं लावलं गेलं, भाऊ असोत अण्णा असोत, ज्यांच्या कृपा आशीर्वादाने या ठिकाणी ही भूमी पावन झाली, त्यांची पावलं या भूमीवरती उमटली आणि त्यांची कृपा आपल्यावरती आजही अविरत आहे. साधूंची कृपा अविरत आहे. किंबहुना असं म्हणावं लागतं की साधू गेल्यानंतर कृपा जास्त होते. म्हणजे साधू गेल्यानंतरच कृपेचा खरा आपल्याला भाग कळतो. जोपर्यंत साधू असतात तोपर्यंत आपल्याला ते कळत बी नाही की आपल्यावरती हे. परंतु अशा प्रकारे हा जो सप्ताह आहे, ह्या सप्त्याची सुरुवात अगदी आमचं विठ्ठल रुक्मिणी मंदिर म्हणण्यापेक्षा गजानन मित्रमंडळ होतं आमचं पहिलं. आणि मित्रमंडळात कायनेटिक कंपनीचे मेंबर सगळ्यात जास्त. त्यावेळेला कंपनी चालू होती आणि तेव्हापासून त्यावेळेला आम्ही गणपती उत्सव साजरा करायचो. म्हणजे जसे लोक इतर गणपती उत्सव साजरा करतात मंडळ, तसंच करत होतो. त्याच्यात काही नवीन काही नव्हतं. पण अगदी त्या पद्धतीने ते गणपती. पण मग त्याच्यात आमच्याकडे पैसे शिल्लक राहिले काय, आणि किती बसवत होतो इथे. मग ते पैसे शिल्लक राहिल्यावरती आता ते सांगत नाही कशामुळे राहिले ते. पण त्याचं काय करायचं म्हणलं, इथे एखादं गणपतीचं मंदिर, पहिल्यांदा या ठिकाणी गणपती मंदिर सुरू करण्याचा असा विचार होता. पण मग गणपती मंदिर तर गणपती मंदिर, आपल्याला तरी काय. तिथं गणपती मंदिराच्या दृष्टीने आम्ही पाया घेतलेला होता. एक छोटंसं मंदिर गणपतीचं, गणेशाचं ठेवायचं. आणि नंतर मग त्याला मग सगळ्या लोकांची मतं वेगवेगळी पडायला लागली. कोण कृष्णाचं मंदिर बांधा म्हटले, कोण विठ्ठलाचं बांधा म्हटले, कोण गणपतीचं. आणि मग त्यावेळेला परमपूजनीय प्रातस्मरणीय सोनेवाडीचे भाऊ यांचं पहिलं प्रवचन या ठिकाणी झालं या भूमीमध्ये. त्यावेळेला खालचा चौथारा बांधलेला होता, त्याच्यात आम्ही पॉट टाकलेली होती. त्याच्यात त्यांना बसावलं होतं आणि आम्ही पलीकडे बसलेलो होतो. हे भाऊंनी जे प्रवचन केलं, अर्थात वेदांती असल्या कारणाने त्यांच्या मुखातून सगळा वेदांत बाहेर पडायचा. त्या भाऊंनी ते प्रवचन केल्यावरती आम्ही ते पाहिलं, ऐकलं. तर म्हटलं बा हे ऐकलं, त्यात थोडंफार समजत होतं. पण जवळजवळ मला तरी त्यावेळेला 80 ते 90% प्रवचन काही कळालं नाही. पण माझ्या स्वभावाचा एक भाग आहे, नाही कळालं तर मी बोलून दाखवत असतो. म्हणजे जे काही खटाकलं केलं की समोरासमोर खटका, नाही तर मग मी त्यांना घरी घेऊन गेलो चहा प्यायला घेऊन गेल्या. भाऊंनी बसले, चहा वगैरे दिला. म्हणजे भाऊंचं तर बाकीचं एक जण कोणतरी येऊन बसलं होतं तिथे. तर ते म्हटले भाऊ फार सुंदर प्रवचन झालं. मी म्हटलं मला हे प्रवचन अजिबात कळालं नाही. म्हणजे भाऊंच्या तोंडावर बोललो मी. म्हटलं तुम्ही हे सांगत होता, पण काय सांगत होता हे मला काही कळालं नाही. ते म्हणले कळेल तरी कसं. जसे साखरे महाराज म्हटले होते, बडोद्याच्या राजांना म्हटले होते, आठवतं त्यांच्या चरित्रामध्ये लिखाण आहे. त्या राजे तिथे बसलेले होते आणि साखरे महाराजांनी त्यावेळेला काशी क्षेत्राला दिंडी घेऊन गेले होते. बैलगाडीची दिंडी घेऊन गेलेली होती. त्यावेळेला ते म्हटले की ताशी बैलगाडी सोडली, बैल जाऊ तिथं समोर होती. आता प्रवचनाला आपले वारकरी बसल्यावर त्यांच्याबरोबर असणारी काही साधी मंडळी राहणार आहेत. आणि साखरे महाराज वेदांत दिसत. आणि त्यांनी ते प्रवचन तिथं केल्यावर बडोद्याचे राजे सुद्धा बसलेले होते. त्यावेळेला साखरे महाराज म्हटले, ते सगळं झाल्यावर ते बाई म्हटले त्यांना, महाराज तुम्ही प्रवचन सुंदर केलं, पण मला अजिबात कळालं नाही. त्यावेळेला साखरे महाराज म्हटले ही बैलगाडी जी सोडलेली ना बैल, त्या बैलांना सुद्धा माझं प्रवचन अजिबात कळत नाही. बैलांना सुद्धा माझं प्रवचन नाही कळत. म्हणजे त्यांनी सरळ त्यांना तसं मी भाऊंना विचारलं, म्हणजे मला काही कळालं नाही. पण त्यांनी काय मला बैल वगैरे नाही म्हटले. ते मला म्हटले अरे हे तुला कळेल तरी कसं, तुम्ही नवीन पोरं येतं आणि हे शास्त्र असतं. मग मी त्यांना विचारलं शास्त्र म्हणजे काय असतं. म्हणजे सुरुवात कशी होते पहा, नुसती कीर्तन ऐकून नाही काय जमत.
ह्याच्यात काय चाललेलं आहे हे कळण्यासाठी तुम्हाला शास्त्राचं श्रवण करण्याची आवश्यकता असते. ज्याने शास्त्र श्रवण केलं नाही, कीर्तन ऐकतो, त्याला देव बी कळणार नाही, संतही कळणार नाही. मग भाऊंना मी परत प्रश्न केला, म्हटले बस शास्त्र म्हणजे काय असतं? ते म्हटले ज्याच्या योगी नियमावली असते, स्वरूपाचं ज्ञान होतं, देव म्हणजे काय हे कळतं, जे कळवून देतं त्याला शास्त्र म्हणतात. अज्ञात ज्ञापकत्व शास्त्रस्य शास्त्रत्व, जे अज्ञात वस्तू आहे त्याचं ज्ञान करून देते. है ना? देव कळालं का आपल्याला? आपल्याला मूर्ती कळाली का देव कळाला? मूर्ती आपण पूजा करताना मूर्तीच करतो. करोडो वर्ष मूर्तीची पूजा करत बसला तरी देव नाही. शास्त्र श्रवणाला बसावं लागेल त्याला. त्याला काय कळणार आहे त्याच्यातलं? तो फक्त त्याचा जो भाव आहे त्या भावाला धरून ते करत असतो पूजा अर्चा असा. पण त्या मूर्तीतला आहे कसा कळेल? बरं म्हटलं, पण हे शास्त्र कळण्यासाठी मला काय करावं लागेल? त्यांना दुसरा प्रश्न केला. ते म्हटले काय नाही, माझ्याकडे यावं लागेल. मग येईल म्हटले. कधी येऊ? ते म्हटले तुझ्या वेळ कसा, म्हणजे माझ्या वेळावर नाही, तुम्हाला कसा वेळ असेल ना त्याने बोलवा, मी त्याप्रमाणे येईल. मग ते म्हटले ये पहाटे 5 वाजता. पहिल्या सुरुवातीला ज्या वेळेला आम्ही गेलो त्यावेळेला 5ला बोलवलं होतं दिवसाच्या. आणि नंतर भाऊंनी सांगितलं, त्यांना म्हटलं तुमच्या वेळेप्रमाणे बोलवत जा, कारण आम्हाला दररोज पाठाला यायचं. त्यावेळेला आमचे जवळ साहेब कुठे बसले? तिकडं असतील. जवळ साहेब, मी आणि ती विठ्ठल इकडे बसले. मग त्यावेळेला आम्ही 3 जण टिकलो. त्याच्यात 27 पोरं घेऊन गेलो होतो इथून. कुठं? सोनेवाडीला 27 जण होते. 27 मधले 24 उडाले आणि तिघं म्हणजे एक तिथलेच होते ना, आम्ही दोघं इकडून बघतो. तर मग दररोज जाऊन पहाटे 5 वाजता 6 महिन्यात विचार सागर पूर्ण कंप्लीट केला. तर त्या भाऊंचे उपकार पहिल्यांदा. आणि मग त्यावेळेला देव म्हणजे काय हे कळालं. आणि त्यांनी मग त्यावेळेला प्रस्ताव ठेवला, म्हणजे विठ्ठल हा वारकऱ्यांचं दैवत आहे, विठ्ठलाचं मंदिर व्हायला पाहिजे. विठ्ठलाचं मंदिर या ठिकाणी झाले. सगळी मतं जी होती ती सगळी विठ्ठलाकडे वळाली. विठ्ठल चांगला आहे, बरं चला. त्या माध्यमातून मग वारकरी तयार व्हायला सुरुवात झाली. नाहीतर दुसरं जर मंदिर झालं असतं ना तरी अवस्था हीच झाली असते. कारण इतर मंदिराच्या ठिकाणी पाहतो ना आपण काय अवस्था. भक्त आहेत पण सकामी भक्त आहेत. सगळे देवाला मागत राहतात भिकाऱ्यासारखं. दे देवा, दे देवा, दे देवा. कारण त्याला काही कळत असं ठरवलंय लोकांनी. देवाला काही कळत. ज्याला सगळं कळतं त्याला देव म्हणतात. सगळ्यांचं कळतं, सगळं कळतं, एकाच काळात कळतं, त्याचंच नाव ध्यान. न सांगता तुम्हा कळू येते अंतर, विश्वी विश्वंबर परिहार. देवाला काय कळत नाही तेव्हा. तर अशा प्रकाराने या मंडळाचं गजानन मित्र मंडळाचं नंतर विठ्ठल रुक्मिणी मंदिर ट्रस्टमध्ये रूपांतर झालं. आज बोलता 26 वर्ष झाले. त्यानंतर आम्ही त्यावेळेस सुरुवातीला काही दुसरे साधारण प्रवचनच ठेवले होते सुरुवातीच्या 1-2 वर्षाच्या काळात. कारण सप्ताह 2000 साली सुरू झाला. मंदिर 98ला झालं. प्राणप्रतिष्ठा बी 98ला झाली. खाकाळ साहेब होते आमच्याजवळ बरोबर त्यावेळेला पूजे करायला. कलश वगैरे कलश रोपण केलं त्यावेळेला. तर त्या पहिल्या सुरुवातीला आम्ही फक्त साधा कार्यक्रम केला. आणि एका वर्षी आम्ही ती दहीहंडी बांधली इथे. आणि मग त्यावेळेला अण्णांना बोलवलं होतं. भैरवनाथ मंदिरामध्ये कार्यक्रम होता. अण्णांच्या पाण्याचं कीर्तन. मग ते चला आपल्या मंदिराला अण्णाला घेऊन येऊ. भाऊ तर अगोदरच परिचितच होते. त्यावेळेला अण्णा या ठिकाणी आले आणि मग ती दहीहंडी फोडली. ते म्हणले काय करता पोरांनो? तर म्हणले काय नाही आम्ही असं. मग आता आम्हाला सप्ताह करायचा आहे. सप्ताह करायचा तर म्हटले मग काय नियोजन आहे? म्हटलं 3 दिवसाचा करायचा. म्हणजे 3 दिवसाचा का? ते म्हणजे एवढे महाराज आणायचे कुठून? एवढे पैसे कसे काय द्यायचे? आपल्या 3 दिवसाचा. आणि हे सगळे कंपनीचे मेंबर होते ना, त्यामुळे एवढा वेळ नव्हता. पण मग ते झालं पुढे 3 दिवसाच्या. त्यामुळे तुम्हाला महाराज फुकट देऊन टाकू. फुकट म्हणजे जायचे याचे पैसे द्या, त्यांना काय लय लांबून आले कोणी. तर अशा पद्धतीने अण्णांनी पायाभरणी केली आणि सप्ताह सुरू झाले. मग भाऊन नाही बोलवलं. पहिले काही वर्ष भाऊंचीच कालीची कीर्तनं होत होती. सुरुवातीची कालीची कीर्तनं भाऊंची झाली आणि नंतर अण्णांच्याकडे आमचं जास्त ओढा वाढत गेला. मग अण्णांची सुरू झाली. अण्णांची भाऊंची दोघांची होती. तर अशी या मंदिराची हिस्ट्री तुमच्या समोर ठेवला, इतिहास असा.
अनेक भक्त या ठिकाणी आले, अनेक साधू संतांचे पाय लागले. वक्ते बाबा असतील, आमचे शिर्डीचे महाराज वागचौरे बाबा यांचे कार्यक्रम या ठिकाणी झाले. राऊत महाराजांचे बी कार्यक्रम झाला इथं. आणि अनेक नामवंत महात्म्यांचे या ठिकाणी कार्यक्रम मधल्या काळामध्ये झाले. आणि हे कार्यक्रम करत असताना नेहमी अण्णांचं गायडन्स राहिलं की पोरांनो खर्च येतो व्यवस्थित ठेवायचा, कारण सगळ्यात मोठा घोटाळा इथेच होतो. नाही तर खर्च एकदम तंतोतंत ठेवायचा, लोकांना सांगत जा, कार्यक्रम संपल्यावरती लावत जा आणि लगेच कार्यक्रम लावा. कारण खर्च हा लावलाच पाहिजे, समाजाचे पैसे असतात आणि ते त्याच्यात तुम्ही कसे खर्च केले. पहिली गोष्ट अण्णांनी सांगितलं, तुमचे स्वतःचे पैसे टाकायचे. अण्णांचा स्वभाव पहिल्यापासून सांगतो तुम्हाला. दिंडीत जरी चालले तरी पहिल्यांदा भिशी ते भरणार. असे महाराज नाही तर बहुतेक महाराज भिशी नाही फिशी नाही, उलट त्याचे पैसे त्यांच्याकडे घेऊन जातात. अण्णांनी काय करावं, स्वतः दिंडीत चालताना पहिल्यांदा भिशी भरणार. कुठे धर्मशाळेचे काय वर्गणी असेल त्यांनी सगळ्यांनी आधीच दिले. कुटुंबात तिकडचे पैसे कुटुंबाला नाही लावायचे. आपल्याकडले 4 रुपये तिकडे गेले तरी काही अडचण नाही. आणि असं जर केलं तरच देवाची कृपा होते. देवाची कृपा व्हावी असं जर वाटत असेल तर संसारात तिकडचे पैशाचा काही नाही. ते संसारात प्रारब्धजन्य अवस्थेत पैसे मिळत राहतात. तो काय धंदा काम काय करता तुम्ही त्याचं काय करायचं आपल्याला. तर अशा पद्धतीने अण्णांनी शिस्तबद्ध अण्णांनी माझ्या माहितीप्रमाणे बऱ्याच ठिकाणी 7, 8, 10 ठिकाणी असे चांगले सप्ते जे आज बी चालू आहेत, चांगल्या स्थितीमध्ये आहेत असे. तर हे सगळ्या ठिकाणी आणि विशेष करून जसं सारोळ्याचा सप्ताह अण्णांनी सुरू केलेला, खंडाळ्याचा, तुमचा खडकीचा, सगळे म्हणजे परिसरामध्ये बरेच ठिकाणी विठ्ठलनगरला असलेला सप्ताह असेल अण्णांनी चालू केला. आणि भैरवनाथ मंदिरातही पहिल्यापासून अण्णा येत होते कार्यक्रमाला. तर सोनेवाडी, अजून सुशीवस्ती, अजून निमगाव वाघा, बाणेश्वर मंदिरातही आपण अण्णांना त्यानंतर आणलं. म्हणजे त्याच्या आधी एक सप्ताह केला होता आपण बाणेश्वरमध्ये. त्याच्यानंतर पुढच्या सप्त्याच्या वेळेला अण्णा आले होते. पण आले नाही त्यांना आपण जसं सांगितलं मंडळाचे सदस्य लोकांना घेऊन गेलो होतो आपण कुठे पिंपळगाव माळवीला, मला आठवतं. तर अशा पद्धतीने या ठिकाणी अण्णांनी पायाभरणी केली. तर भक्तीचा प्रसार आणि प्रचार की ज्या योगी समाजाचं कल्याण होईल. खरे निरपेक्षता होती, त्यांच्या वृत्तीमध्ये निरपेक्षता होती. त्यांची वृत्तीच अशी होती की निरपेक्ष होती. आणि हे पटल्यामुळं, हे तत्व पटल्यामुळं त्यापासून काही मिळवायचंच नव्हतं, केवळ द्यायचं होतं. म्हणून समाजाला केवळ ज्ञानदान देणं, भक्ती देणं. आणि याचा मूर्तिमंत पुतळा म्हणजे भाऊ आणि अण्णा होते. तर त्यांच्याच कृपा आशीर्वादाने आपण या ठिकाणी हे नियोजन करतोय. कृपा आशीर्वाद आहे आपल्यावरती. अनेक आमचे गुरुबंधू, पाटकरी मंडळ, इथले पाटकरी मंडळ, पिंपळगाव माळवीचे महाराज मंडळी सगळी आणि सगळे बसणारे सुद्धा अगदी निष्ठावंत वारकरी, या सगळ्यांच्यावर अण्णांचीच कृपा आहे. आणि त्या कृपेने आपण या ठिकाणी 4 शब्द बोलतोय. विठ्ठला तेव्हा आता 26 वर्ष पूर्ण झाले याला. आणि 26 वर्ष म्हणजे आजच्या या कीर्तनावरती सेवेच्या द्वारे हे 26 वर्ष कंप्लीट आहे. 2000ला चालू झालं आणि आता वर्ष चालू आहे आपला 2026. असं लक्षात ठेवायला सोपं आहे. जसं वर्ष असेल तसा सप्त्याचे वर्ष झाले असं समजायचे. तर तेव्हा असे बोलता बोलता इतका कालावधी निघून गेला, महात्मे आपल्यातून निघूनही गेले. आणि हा अखंड चालू असलेला आपला हा भक्तीचा प्रवाह असा पुढे चाललेला आहे. नवीन पिढ्या तयार होत राहतात, येत राहतात. कोण तयार होईल, कसे येतील, हे सगळं तो वरचा परमात्मा पाहतो. आपल्याला काय माहिती कोण येतं, काय करतं. खरं तर आपण काही करत नाही. आपण काहीच करत नाही, कोणीच काही नाही करत. हे सप्ताह सगळा ना, याच्यातले प्रत्येक व्यक्ती हा सप्ताह करते. कोणतीही व्यक्ती सप्ताह, कारण प्रत्येक व्यक्ती म्हणजे सप्त्याचा एक अविभाज्य घटक असतो. म्हणून यातलं प्रत्येक काम, किती तर आमचं सगळं मंडळ जे आहे ना, सेवाधारी मंडळ आहे. तिथली मंदिराची सगळी स्वच्छता वगैरे सगळं. आता कोणाचे वैयक्तिक नाव घेतल्यावरती खरं तर कमीपणा होईल ते.
हे करणारी इतके सगळे चांगली मंडळी आहेत ना, एकदम अखंड पूजेचं काम आमचे फुलडाळे महाराज जोशी काका गेले तेव्हापासून करतात. ती पुजारी म्हणून नाही करत, भक्त म्हणून करतात. 1 रुपया नाही तिच्यात कधी मुलांचावलंच नाही. अगदी अण्णांचे संस्कार त्यांच्यावर सुद्धा. तर ही अशा पद्धतीने सगळा व्यवस्थित कारभार सगळा चालतो. लोकांना माहितीच आहे या ठिकाणी तीच भक्ती जी अण्णांनी आमच्या समोर ठेवलं, भक्ती ज्ञान त्याचा प्रसार म्हणून या ठिकाणी अण्णांच्याच कृपेने 2006 किंवा 7 साली या ठिकाणी पाठ सुरू झाले. पुरी मंदिरात नव्हते, माझ्याकडे घरात होतं ते. अण्णांनी मला घरात घ्यायला लावले, मंदिरात नको म्हटले. त्यावेळेला तिथं बसलेले आहेत बघा अशोक महाराज गेले होते, अण्णांकडे गेलेले होते. अशोक महाराज, एक आपले क्षीरसागर महाराज आणि अजून कोण होतं? दीपक गुंदेसा, अजून कोणतरी होतं. ठीक आहे, 14 होते. BK शिंदे होते का मला वाटतं. हे त्यावेळेला मग त्यांच्याकडे गेले आणि ते म्हटले मग पाठाला अण्णा म्हटले माझ्याकडे या असे म्हटले. तुम्हाला जगतापला सांगा असं नाही म्हटले. अण्णा म्हटले माझ्याकडे या. मग त्यावेळेला हे म्हटले नाही आम्हाला तिथे पाहिजे केडगावमध्ये. आणि मग ते केडगावमध्ये पाहिजे तर म्हटलं मग जा जगतापकडे. ते असा झाला, मग ते सुरू झाला ते. आणि पाठाचा भाग असा असतो की सांगणाऱ्याला नुसतं सांगायचं नाही, आधी काय करावं लागतं, अभ्यास करावा लागतं. आणि त्याच्यामुळे ते बुद्धीमध्ये अधिक घर्षण होत गेलं. ही एक अण्णांनी कृपाच केली किंवा पाठ सांग म्हणल्यानंतर ती पाठ सांग आपल्यावर कृपा झाली ना. कारण पाठ काय त्यांच्या लोकांसाठी नाही सांगितले जात, स्वतःच्या उद्धारासाठी पहिला पाठ. जे काही आपण लोकांना सांगतो ते आपल्यासाठी पहिलं असतं आणि लोकांसाठी नंतर. घेतलं तर घेतलं, नाही घेतलं नाही. तर त्या अशा प्रकाराने या ठिकाणी आज म्हणजे इतके वर्ष झाले, मला वाटतं 19 वर्ष झाले पाठ चालू आहे तिथे. आणि त्याच्यामध्ये सगळी मंडळी पारंगत झाली. महिला मंडळ जर पाहिलं तर किती बी सुंदर अशा प्रकारचे अनुवाद करतात, चिंतन करतात. पुरुष मंडळीमध्ये आहेत. बाहेरगावावरून पुष्कळ लोक येतात. हे आमचे महाराज इथे उभे राहिले बघा. आता हे कुठून येतात? टाकळी ढोकेश्वरवरून. 3-4 किती वर्ष झाले? 17 पासून येतात. तर तेव्हापासून येतात. फक्त जवळच्या माणसाला फार लांब वाटत असल्या कारणाने नाही. जवळच्या माणसाला का लांब वाटतं हे समजत काय नाही आपल्याला. काय किती खर्च करते. आठवड्यातून 3दा येतात. रात्री कीर्तन झालं, सुंदर अशा प्रकारचं चिंतन केलं त्यांनी. मग ते इतक्या लांबून काय येतात? तर त्याचं कारण ते लांचावले म्हणा लागली से गोडी. आणि एकदा गोडी लागल्यावरती मग आणि जोपर्यंत करत नाही ते तोपर्यंत मी मगाशीच सांगितलं की देव कळणार. तुम्ही किती देव 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 करत पहा. देव देव म्हणून व्यर्थ खा फिरसी आपुल्या तुणे नसी निजरूपा. माऊली ज्ञानोबराय सांगतात अरे बाबा तूच देव आहेस, तू का जाणत नाही स्वतःला. चला आणि या आज अभंग जो घेतला आपण चिंतनाला काल्याच्या प्रकरणातला आहे, जगद्गुरु तुकोबरायांच्या गाथेतला असणारा हा अभंग. या काल्याच्या प्रकरणातल्या अभंगातून सुद्धा गोपाळ हे देवाच्या संगतीमध्ये राहण्याचा जे राहिलेले गोपाळ आहेत ते इतर गोपाळांना सल्ला देतात. विठ्ठल काल्याच्या प्रकरणातले अभंग आहेत ना ते श्लेष अलंकारात बहुतांशी आलेले आहेत. श्लेष अलंकाराचा 2-2 अर्थ होतात. नुसता असा सरळ अर्थ घेतला तर 2च मिनिटात अभंग संपेल. म्हणजे असं आहे का काय झालं म्हणजे काही नाही. ज्या वेळेला गोकुळामध्ये भगवान श्रीकृष्णांनी खोड्या केल्या म्हणजे लोणी चोरणं वगैरे आणि त्यालाच कोणी खोड्याची लीला असं म्हणतात, खोड्या करण्याची लीला. ही गोकुळामध्ये केली, सगळ्यांची गाराणे आली आणि गाराणे आल्यानंतर पुष्कळ काही समजायचा प्रयत्न केल्यानंतर सुद्धा भगवंतांनी खोड्याचा आरोप चालूच ठेवला. जे गोपाळ गोळा केलेले होते त्या गोपाळांना लोणी खाऊ घातलं आणि मग जास्त गाराणे आल्यावरती यशोदा मायाला काही गाराणे घेऊनच आल्या महिला आणि त्या सांगू लागल्या. ते म्हटले यशोदे एक तर तू तरी या गोकुळात राहा, नाहीतर आम्ही तरी राहतो, नाहीतर आमच्या सुना घेऊन आम्ही
निघून जातो म्हटले. आणि असं म्हटल्यावरती मग ते यशोदा मैयाने नंदराजाला बोलल्या की म्हटले असं असं आहे म्हटले, जर आपण जर नाही याला खोडे हे मिटवलं तर लोक गोकुळ सोडून जातील. मग काय करावं लागेल, काय करावं लागेल? तर म्हटले मग एक उपाय आहे. आपल्या गायी वत्स ज्या आहेत त्यांना काय करा, घेऊन या कृष्णाला सांगू आपण सकाळचं वनात जात जा. कुठे? यमुनेच्या काठावर वृंदावनात तिकडे गायी वस्त घेऊन गेले. मग काम संपलं. मग दिवसभर हा काय राहणार नाही, खोड्या काय करणार नाही. असा उपाय सुचवल्यावर भगवान श्रीकृष्णांना बोलवलेले, कान्हाला बोलवलेले. कान्हा बोलवल्यावर कान्हाच्या लक्षात अगोदरच आलं, कारण त्याच्या आधीच लक्षात येतं तोच देव आहे, कशासाठी बोलवलं. ते म्हणले उद्या या गोकुळात थांबायचं नाही. सकाळी 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 गायी वासरं सोडायची आणि निघून जायचं. तू आणि तुझे सहकारी काहीत ना गोपाळ सगळ्यांना सांग, आणि उद्यापासून इथे दिवसभरात थांबायचं नाही. असं म्हटल्यावरती झालं बा. सगळ्या गोपाळांना कान्होबाने सांगितलं, म्हटलं आपल्याला उद्यापासून गावात बंदी बरं का, इथं थांबायचं. मग म्हटलं काय करायचं कानात? काही नाही, सकाळी गायी वच्च सोडायची आणि कुठे जायचं? गायी चारायला जायचं. बस हे आपल्या दिवसभराची एवढंच काम आपल्याला. ही एक लीलेचा वेगवेगळा जो भाग झाला, कारण एक पहिल्यांदा सुरुवातीला काही लीला केल्या रांगता गोकुळात, रांगताना काही लीला केल्या, आणि मग अजून लीला होणार आहेत. त्या कुठे होणार आहेत? गोधने राखता, म्हणजे रांगताना काही लीला केल्या त्या चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे, आणि एक असे चरित्र केले नारायणे. रांगता गोधने राखता, गोधने राखताना. आणि मग गोपाळांचे दुसऱ्या दिवशी सकाळी कान्होबा महाराज आमचे सगळे कान्हासहित सगळे गोपाळ जमलेले आहेत. गायी वत्स समोर निघालेला मेळावा सगळा. तेव्हा त्या सगळ्या गोपाळांना पहिल्यांदा भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं काय की चला वळू गाई जैसो, म्हणजे त्याच्यानंतर पुढं गाई वळायला माझ्याबरोबर चला, असा स्वार्थी आणि परार्थी अशा दोन्ही भूमिकेमधला आपण गया. सरळ अर्थ सांगतो तुम्हाला आता. तेव्हा माझ्याबरोबर तुम्ही चला, मी एकटा नाही जाणार. चला हा शब्द बरोबर घेऊन जाणारा, मी बी येतो आणि तुम्ही बी चला. मग काय करायचं ते कृष्णा हा शब्द नव्हते म्हणत, ते कान्हा म्हणायचे. नंदराजाचा, यशोदेचा किंवा गोकुळवासियांचा कृष्णाला उच्चारण्याचा जो शब्द होता तो कान्हाचा होता. कान्हया रे जगजेठी देई भेटी, एक वेळ कान्हया. आणि बघा त्याने कान्हा काय करायचं, काय म्हटले काही नाही, आपण जायचं माझ्याबरोबर, चला माझ्याबरोबर आला तर. ते म्हणजे मग खाण्यापिण्याचे वांदे नाही, खायचा पियचा काही प्रश्नच नाही. आता काम धंद्याला लागल्यावरती काही अडचण नाही. घरचेच लोक आपल्याला शिदोरी देणार आहे. आता कोणाची फोडायची गरज राहिली नाही, आणि आपापल्या शिदोऱ्या घ्या आणि बरोबर चला. चला वळू गाई वळू, प्लेन अर्थ करतो सरळ सरळ. मग पुढे काय करणार? भुका लागल्यावर बैसो जेवू, एके ठाई बैसोनी जेवू, आपण जेवू असं म्हटले. मग काय अडचण नाही. आतापर्यंत तर आमची काय पोटं भरली नाहीत, आहे ना. पोटं भरण्यासाठी काही केलं नाही असं नाही, पोट भरलं नाही. जे खायला पाहिजे होतं ते आजपर्यंत आम्हाला मिळालं नाही, पण आता कृष्णा तुझ्या संगतीत मात्र नक्कीच मिळत आहे ना. तुझ्या संगती मिळे चारा असं म्हटलं. तेव्हा बहुबरा मिळे चारा, तुझ्या संगतीत हा चारा. आतापर्यंत काय झालं? बहु केली वणवण, पाय पिटी झाला असे ना. आम्ही काही गायी वळल्या नाहीत असं नाही, पण काही भेटलंच नाही. आणि याचं कारण पुष्कळ पायपीट झाली, पुष्कळ सीन झाला, पण खायला काय मिळालं नाही. उलट सीन झाला, खांदी भार पोटी भूक. काय खेळायचे सुख तुझ्या बरोबर ते राहण्या, म्हणजे तुझ्या बरोबर नसताना मात्र आम्हाला असा प्रकार अनुभवाला आला.
पण त्याच्यानंतर देव म्हटले मग ते जाऊ द्या हो, पण आता तुम्ही माझ्याबरोबर चला. मग तुम्ही माझा अनुभव घ्या की काय होते. तुम्ही स्वतंत्र नका अनुभव घेऊ, देवा माझ्या संगतीत घ्या. तर असा सरळ सरळ एक वरचा अर्थ दिसतो. आणि मग अंतरार्थ काय पाहू आपण. विठ्ठल असा हा जो कालेच्या प्रकरणातला अभंग आहे. वास्तविक पाहता कोण म्हणताय असं की चला वळू बाई, याला म्हणताय कोण? देव म्हणतायत का दुसरं कोण म्हणताय? तर खांदारकर महाराजांनी गाथेमध्ये सांगताना गोपाळ म्हणतो, असा उल्लेख केलेला आहे, देव नाही म्हणत. मग एक गोपाळ इतर गोपाळांना सल्ला देतो की माझ्याबरोबर चला, आणि माझ्याबरोबर चला किंवा मी तुमच्या बरोबर येतो. तुम्ही इथे गोकुळात थांबू नका, इथे नाही खायला मिळणार काय. मग गायी जर वळल्या तर तुम्हाला नक्कीच खायला मिळेल, पण कोणत्या गायी वळायच्या हा विषय आपण नंतर पाहू. पहिल्यांदा बरोबर चला आणि गायी वळू, आणि गायी वळल्यानंतर कोणाला खायला मिळत नाही असं कधीच होणार नाही. त्या गोपाळांनी सगळे गोपाळ गोळा केले. जे आले ते आले, कारण सगळेच येत नव्हते. माझे गडी कोण कोण एवढा भिन्न या तुम्ही तुकोबराय म्हणतात दुसरीकडे. कारण त्याच्यातही काही गडी असे होते ना हुशार. गोकुळामध्ये जे जे काही राहत होते मंडळी, त्यात सगळे एकाच अधिकाराचे होते असं नाही. सगळ्यांचा अधिकार एक नव्हता. काहींचा अधिकार चांगला होता, ते पटकन आले, आणि काही नाही आले. पण जे आले त्यांना घेऊन गायी वळण्यासाठी हा गोपाळ गेलेला दिसतोय. हा गोपाळ कोण आहे? तर ज्याने भगवंताला जाणलेला आहे किंवा त्याच्या संगतीत ज्याला सुखाची अनुभूती आली, तो गोपाळ इतर गोपाळांना काय सांगतो अभंगाचं पहिलं चरण. चला वळू गायी, चला वळू गायी, चला वळू गायी, चला वळू गायी. याच्याबरोबर गेल्याने माझा हित होईल, विश्वास ठेवला त्या गोपाळावर. बरोबर गेले, बरोबर गेलेले. तर आणि मग गायी वळण्याचं काम ज्याला जमलेलं आहे त्याला काहीच अडचण नाही. देवही म्हणतात त्याला गायी वळता आल्याला. ते म्हणले पण गायी पदाचा अर्थ काय? गो कशाला म्हणतात? गोनाम इंद्रिय. अभ्यास करणाऱ्या माणसाला काय अडचण नाही समजायला. तर त्यांना इंद्रियांचं संयमन नियमन ज्याने केलेलं आहे त्याला काही अडचण नाही. आणि ज्याला इंद्रिय म्हणजे गायी वळता येत नाही, तो वळता येणं म्हणजे राखणं. गायी वळणं हा शब्दप्रयोग खेड्यामध्ये केला जातो. ज्यांच्याकडे गाया आहेत म्हणजे गाया वळायला गेला म्हणजे गायांना चारायला गेला, गाया चारून आणणार, गायांना चारून आणायचं आणि पुन्हा बांधायचं, आपल्या गोठ्यामध्ये ठेवायला लावायचं. त्याला म्हणतात गाया चारणं. हा सरळ सरळ काय शब्दप्रयोग आहे. पण आपण कोणत्या गाया? तुमच्याकडे गाया आहेत का? डोंगरे पाटील तुमच्याकडे गाया आहेत का? नाही, तुमच्याकडे गाया नाही. नाही, त्यांच्याकडे गाय आहेत मला माहित नाही. तुमच्याकडे काय गाय आहेत? किती येतं?
5-6 आहेत. आणि अशोक महाराज किती गाय आहेत? 5च आहेत. माझ्याकडे 6 आहेत. तुमच्याकडे किती? सगळ्यांकडे 6-6 गाया कमीत कमी आहेत. इथे बसणारी सगळी माणसं जे आहेत ना यांच्याकडे 6-6 गाया आहेत. माहिती आहे तुम्हाला? बोरुडी साहेब आपले बोरुडीत येतं तुमच्याकडे दळवी साहेब. हा 5 ज्ञानेंद्रिय रूपी 5 गाया आणि त्या सगळ्यांच्या गायावरची एक प्रधान गाय आहे तिच्या मागं हे चालतात काही. तिचं नाव मनेरी. मनेरी माहिती आहे तुम्हाला? तुम्ही काय गायांची नावं ठेवत नाही का? 5 गाया ज्या आहेत ना, श्रोत्रेंद्रिय, त्वगेंद्रिय, चक्षुरेंद्रिय, घ्राणेंद्रिय आणि रसनेंद्रिय. तर या 5 इंद्रियांना 5 गाया असं म्हणतात. ही 5 गाया ज्यांना वळता आल्या आणि 6वी गाय तर भलतीच चालवट आहे. तिला मनेरी म्हणतात, म्हणजे मन. या लक्षात आले ना? मन ही एक गाई. नंतर नसेल श्रोत्रेंद्रिय कळालं तर कान, शब्द ऐकाय येतं का नाही? कानाने ही एक गाय. दुसरे आहे स्पर्श, म्हणजे मृदू कठीण हे स्पर्श कळतात ना आपल्याला, हिला म्हणतात त्वगेंद्रिय. पुढची गाय जी आहे ती चक्षुरेंद्रिय, रूपाचं ज्ञान करून देते. आपण जे पाहतो ना ही एक गाय. कोणती? तिला म्हणतात नेत्रेंद्रिय किंवा चक्षुरेंद्रिय. पुढची गाय कोणती? तर हे इथे बसलेली आहे. असं श्वास घेतला ते म्हटले हा गुलाबाचा वास आला, असं त्या गायीला कळालं. कोणत्या? घ्राणेंद्रिय रूपी गाय. आणि एक इथं बसलेली, थोड्या वेळात कळलं सगळ्यांना. ते म्हटले बा आचार्य चांगलेच आहेत बरं का. आचार्य आमचे चांगलेच आहेत गेल्या वर्षी. ते म्हटले बा फार बेस्ट सांबर झालं. मग हे कोणत्या गायीला कळालं? इथं आलं. किती सोपं आहे का नाही? या 5 गाया, पण या 5ही गाया व्यभिचारी आहेत. मन बी व्यभिचारी. आणि या 6 गाया सैराट पळतात, यांना राखायला सोपं नाही. आणि काही गाया अशा आहेत ना ते जाग्यावर थांबतच नाही. गाया सांगतो मी, अशा गाया एकदा उधळल्या, सोप्या भाषेत म्हणते उधळल्या. पण ज्याला याचं नियमन करता आलं त्याला देव भेटतो. देव भेटण्याची पहिली साधना इथून सुरू होते. कुठली? नियमन केलं. हे रसनेंद्रिय चाबरट आहे, नाही ते विषय मागतंय. वास्तविक शरीर टिकण्यासाठी अन्नाची गरज आहे, रसाची गरज नाही. पण त्या रसाच्या माध्यमातून तो जीव त्या अन्नावरती आकृष्ट होतो. आपल्याला गुलाबजामुन खाण्याची गरज नाही, बासुंदीची गरज नाही, आणखीन काय खाण्याची गरज नाही, लाडू जिलेबी पंचपक्वान्न. आपल्याला भोजनाची गरज आहे. भाजी भाकरी खाल्ली तर शरीर उत्कृष्ट राहतं. पण या रसनेंद्रियाच्यासाठी कष्ट करावे लागतात माणसाला. भाजी भाकरीसाठी नाही कष्ट करावे लागत. अधिक भोग प्राप्तीसाठी अधिक कष्ट करावे लागतात. म्हणून तर तो वाया गेलेला आहे. ते मिळवता बरं त्याची तृप्ती कधी झाली असं आपण विचारलं की जाऊ द्या बरून तेव्हा मिळवले म्हणून आम्ही समाधानी झालो. मेला ना तरी समाधानी होत नाही. म्हणजे या रसनेंद्रिय रूपी गायीची भूक कधी भागली? कधीच भागली नाही. श्रोत्रेंद्रिय रूपी गायीची शब्दरूपी भूक कधी भागली? कधीच नाही भागली. अजून बी त्याला ऐकावंच वाटतंय. अजून रूपाला पाहण्याची भूक कधी भागली? पाहतो ना, रूप पाहतो ना. रूपाचे स्वरूप काय म्हटले? भ्यासूर आणि सुरेख. रूपाचे हे 2 गुण माऊली ज्ञानोबराय म्हणतात. भ्यासूर रूप आणि सुरेख असे 2 भाग झाले. आपण पाहतोय का ना सगळ्या जगाला? तुम्ही भ्यासूर पाहता का सुरेख पाहता? सगळे माझ्याच आहेत. ज्यावेळेस तुम्ही म्हणता त्यावेळेला मला बी धरायचं त्याच्यात. सुरेखपणावरती जातो. नाही ह्याच्यापेक्षा हा भारी, ह्यापेक्षा याच्या भारी, हे पेक्षा हे भारी, त्यापेक्षा ते भारी. चाललंय का नाही सारखं सगळं? तुम्ही आंबे जरी आणायला गेले बाजारात तरी ते लगेच नाही हे नाही चांगले, हे बघ वर पाठी त्याला कलरला आहेत पण कसं काय असं आहे. वास चांगला आहे, कलर चांगला आहे, पण चव कशी काय? मग ती लगेच बाई अशी करते. त्या
आंब्याच्या ठिकाणी अण्णाने मी सांगायचे बरं, अण्णांचा दृष्टांत होता तो. सांगायचे ना तात्या. त्यांना असे आंब्याचे दिवस आहेतच आत्ता. आणि आंबे घ्या, आंबे पाहुणे आले. पाहुणे आल्यावरती ते म्हटले बघ काहीच नव्हतं भाजीला, बरं झालं. काय ऐकलं? आंबे हा शब्द ऐकला का नाही? आंबे हा शब्द ऐकल्यावरती लगेच चित्तवृत्ती कुठे गेली? आंब्याकडे गेली. आंब्याकडे गेल्यावरती ते म्हटले हा. म्हणून या गायीने लगेच इशारा दिला. कोणत्या गायीने? श्रोत्रेंद्रिय रूपी गायी लगेच पळाली शब्दरूपी विषयाकडे. चला म्हटले आंबे आले. आणि असे वरूनच पाहत होते ते. आणि खाली ती पाठी घेऊन उभी होती बाई. वरून पाहिल्याबरोबर ती काय पाहिले तिने पाठीत? कोणत्या गायीने पाहिले? ही बाहेर जाऊन पाहते. आणि मग ते पाहिल्यावर ती म्हटले हाय घेण्यासारखेच दिसते, जरा झोकातच. वरून खाली आली पण म्हटले अगं पाहुणे आल्या तर रस होईल का? म्हणजे हातात घेऊन पहा. म्हणून पहिला हातात घेतला. कोणत्या गाय गेली पुढं? त्वगेंद्रिय रूपी, ज्याला स्पर्श म्हणतात, त्या गायीने घेतल्या आणि मऊ दिसतो होईल म्हटले. झाल्यावरती ते म्हटले अगं पण म्हटले हे चांगले आहेत का? आंबूस बिंबूस तर नाही ना? म्हणजे वास घेऊन पहा. असा घेऊन पाहिला. कोणती गाय गेली? घ्राणेंद्रिय रूपी गाय गेली. आणि ते म्हटले हे सगळं ठीक झालं पण चवीला कसं काय? मग ते म्हटले घे सॅम्पल. 5ही गाया गेल्या का नाही आंब्याकडे? खरं तर मनरूपी गाय सगळ्यांचं नियंत्रण करत होती, कारण तिलाच भूक लागलेली होती. म्हणजे अशा 6 गाया उधळतात विषयाकडे. आणि मग ही गाया ज्या गाया विषयाकडे उधळतात त्यांना खायला काहीच भेटत नाही. विठ्ठल तुम्ही म्हणता हो मिळालं ना खायला, आंबा खायला मिळाला का नाही? मग तुम्ही कसं काय म्हणता काय मिळालं नाही? विषय भोगी जे सुख ते साध्यंतची मान दुःख, परी काय की जे मूर्ख न सेविता न सरे. हे माऊलींनी सांगितलं. म्हणजे खायला काहीच मिळालं नाही. काय म्हणते? विषयामध्ये सुख नाही. एरवी विषयी सुख आहे हे बोलण्याची जाणीके नाही का? विद्युत पूर्ण पाहे जगा. माझी माऊली ज्ञानोबा म्हणतात अरे बाबा नाही त्याच्यामध्ये काही. आणि मग या गाया जे पळतात ते टाइमपास करून राहिले तुमचा माझा. या गायांना ज्यांनी सांभाळलं ओढून धरलं कामच होत आहे. नाहीतर चावटपणा तरी गेला पाहिजे. विठ्ठल सगळ्यात चावट गाय कोणती असेल तर मनरूपी गाय. म्हणून गोपाळांनी तर सरळ सरळ सांगितलं, आमच्या भक्तांनी देवाला सांगितलं देवा तू एक काम कर, बाकीच्या गायांचं आम्ही पाहतो पण तू एक गाय सांभाळ. कोणती? तुका म्हणे तुला जाणू आम्ही बाकीचा आम्ही जाणू पण तू कमीत कमी देवा एक काम कर. नाहीतरी आपल्या बी घोटाळा हाच आहे. एक गाय तिकडं जर गेली तर कामच होईल. कोणती गाय? माझे चित्त तुझे बाई राहे ऐसे करी. त्या चित्ताला मनबुद्धी चित्त आणि अहंकार चतुष्टय आहे. त्यात कधी मन कधी बुद्धी कधी चित्त कधी अहम अशा पद्धतीने त्याचा उल्लेख केला जातो. या मनाला जर देवाच्या चरणी लावलं मन करा रे प्रसन्न सर्व
सिद्धीचे साधन मोक्षात वा बंधन सुख समाधान इच्छा ते मनावरती सगळा भाग अवलंबून आहे. हा, ज्याचं मन प्रसन्न झालं की त्याचं काम आहे. तुम्ही सुद्धा इथे प्रसन्न झालं, मन प्रसन्न झाले की चला कीर्तनाला. मन प्रसन्न असेल तर मग काही अडचण नाही. मन जर प्रसन्न नसेल तर तो टाळतो, देवालाही टाळलं त्याचे. एका मनाला जर सांभाळलं गेलं तर काम होतं. मग ते मन तुम्ही कोणाला अर्पण करा. मन मारुनी मेंढा मुठी, आशा मनशा तृष्णा सुटी, भक्तिभाव नैवेद्य ताटी, भरोनी केला आकारा. तुकोबराय म्हणतात आम्ही हेच काम केलं बा. आम्ही मेंढा मारला. कोणता मेंढा? मनरूपी मेंढा देवासमोर कापला. त्याच्याशिवाय जमणार. लोक दुसरीच मेंढी कापतात. ज्याला कापायला पाहिजे त्याला, ह्याला इकडे आणतच नाही, तो येतच नाही. पहिली गोष्ट देवाकडे फिरकतच नाही. म्हणून ज्याने मनाला देवाकडे आणलं की त्याचं काम झालं. म्हणून पहिल्यांदा हे कापावं म्हणजे मन गेलं म्हणजे काम होईल. ते असं आहे. तसं ते जात नाही. अण्णा सांगायचे हा बेटा तिकडं फिरकतच नाही. कारण याच्या अंगावर त्या अशा प्रकारचा ते एक दृष्टांत नेहमी सांगितला जातो. एका राजाने एक शेळी पाळलेली होती. कोण काय पाळेल काय सांगता येत नाही. आणि दृष्टांत करता नक्कीच कोणी काय अडचण नाही. एका राजाकडे एक शेळी होती आणि अशी शेळी तर राजाचं फार प्रेम होतं त्या शेळीवर. पण त्या शेळीला तो वेगवेगळं गावात सगळ्यात जास्त गवताचे प्रकार कोण खातं माहिती आहे तुम्हाला? सगळ्या प्रकारचे गवत कोण खातं तर शेळी खाते. सगळा शेंडा आणते तिकडचा कोण? शेळी. तर त्या शेळी पाळलेली तर तुमच्या राजाचं फार प्रेम म्हटल्यावर तो अगदी शेवरी बिवरी काय गवताची जेवढी चांगल्या गावात राहील ना हरळ तर त्याला आणायचा. पण त्याच्या असं लक्षात आलं एक हरळी खाऊन झाली. शेवरी म्हणजे शेवरी नावाचा गावात आहे. ते बी खाऊन झालं तर तिचं काय पोट भरायचं. आणि दुसरं आणलं की तिने हाणलंच. असं दुसऱ्याला आणून दिलं. पण मग त्याला असं वाटलं मी एवढा मोठा राजा असून एक शेळीचं पोट भरू शकत नाही. माझ्या राज्यात तरी कोणीतरी असेल ना की माझ्या शेळीची तृप्ती करणारा असं कोणीतरी असलं. मग ते म्हणणं चालेल. मग त्यांनी गवंडीच पिटली का जो कोणी माझ्या या शेळीचं पोट भरून देईल एका दिवसासाठी का होईना तर त्या माणसाला मी म्हणजे 1,00,000 सुवर्ण मुद्रा देईल. आता एका शेळीचं पोट भरायला 1,00,000 सुवर्ण मुद्रा. बरेचशा लोकांनी प्रयत्न. पण ते म्हणले 1,00,000 सुवर्ण मुद्रा तशा नाही मिळणार. जर पोट भरलं नाही तर मी फटकावल्याशिवाय 1,00,000 नाही फटके देणार पण 100 तरी फटके खायला लागतात. ते म्हटलं बा दोन्ही बाजूनी अडचणी. पण बऱ्याच लोकांनी डेअरिंग केली. कारण लोक संसारात पुष्कळ डेअरिंग करतात. काय नाही डेअरिंग केली म्हटले त्या म्हटल्या राजा मी आज तुमच्या शेळीचं पोट भरून आणून देईल. एक जणाने घेऊन गेला. असं खायला घातलं त्याला भारी भारी. जरा रानात बी तसंच गवत होतं एकदम सगळ्या प्रकारची गवत सगळं त्याला खाऊ घातलं. असं अशी टम फुगवली. आता म्हटलं आपल्याला संध्याकाळी 1,00,000. शेळीला घेऊन गेला. आणि शेळीला घेऊन गेल्यावरती ते राजाच्या समोर राजाने म्हटले बघा म्हटले बा झाले म्हटले दिवसभर खाल्ले म्हटले. हो काय सांगू मला काय नाही हिला सगळ्या प्रकारचं गवत खाऊ घातलं म्हटले. मग तिने राजाने लगेच तिथं एक ठेवलेलंच होतं घास. त्या घासाचा असं काढला आणि असा घास समोर दाखवला. शेळी तिकडूनच पळत आली. काय केलं शेळीने? ते म्हटले हिचं पोट भरलेलं नाही हे तर मी दररोजच करतोय. या शेळीचं पोट ह्याला ठोके टाका म्हटले 100 ठोके टाका. पोट तर नाही भरलं भरू दिलं. एक तर शेळीला खाऊ घातलं. पण शेळीचा स्वभावच असा आहे की समोर चारा दिसला हिरवा चारा देखोनी आंबावे पशु लगेच आलं समोरून. ते आले जरी फटके खावा लागले. ते म्हटले बा नसतं केलं तर बरं झालं तर बा अंग सुजलं सगळं.
परत काय कोणी धजावलं नाही, पण त्यातला एक जण परत डेअरिंग करून आला. म्हटले आपण करू ना, त्यांनी काहीतरी चूक केली असेल. म्हणजे म्हटले आपल्याला काय करता येईल? म्हणजे काय नाही, शिर्डीला खूप व्हायचं. म्हणजे कसं काय, तिला पीठ बीठ असं घालून चांगलं, म्हणजे जे खाऊ शकणार नाही असं. मग तिला असं नुसतं चाऱ्यावरती नाही, चाऱ्यावर भागत नसलं पाहिजे. तिला भाकरी पेंट बीट असे सगळे पदार्थ बाकीचे तिने त्या शिर्डीला चारले, चांगली फुगवली. चांगली फुगवली असं लागतं. गवत बी खाऊ घातला आणि पेंट बीट असं चारून सगळे घेऊन गेला. शिर्डी राजासमोर उभी केली. राजाने लगेच तोच प्रकार परीक्षा पाहिली. घास काढल्याबरोबर ती शिळी आलीच बोकळ. राजा म्हटला, नाही. म्हटले, तुलाही या शेळीचं पोट भरता आलं नाही? ते म्हटले, मग आता त्याला तरी 100 दिले होते, तुला 200. आता म्हटले, वाटच चाललं राजा. पुढे असं लक्षात आलं की पुढे काही कोणी येईनाच आता. पण एक हुशार माणूस होता त्याच्यामध्ये. हुशार माणसं असतात ना, ती काही वेगळी डोके चालवतात. संसारात हुशार लोक वेगळी डोकं चालवतात, त्याच्यात विशेष नाही. संसारातले परमार्थात आल्यावर बी वेगळी डोके लावतात. एक जणाने तो हुशार होता, तो ओरिजिनल होता असा. तर म्हटला, काही नाही राजा. म्हटले, मी शेळीची तृप्ती करून देईल. बघ म्हटले, त्याला तरी 200 फटके झाले, बेशुद्ध पडला. तुझं काय होईल ते पुढे सांगता येणार नाही. ते म्हटले, काय होणार नाही? करणार? म्हटले, हो. म्हटले, शेळीची तृप्ती करणार. जा म्हटले घेऊन. शेळी घेऊन गेला, रानात घेऊन गेला. त्यांनी सगळा चारा नाही आणला, काहीच नाही आणलं. त्याला तिथं मोकळं ठेवलं. ते म्हटले, आतापर्यंत काय थोडं खाल्लंयस का तू? कोण म्हटला? जो घेऊन गेला होता ना, जो हुशार होता, तो त्या शेळीला घेऊन गेला होता. तो काय म्हटला, तो आजपर्यंत सगळं खाल्लंय, खाऊन झालंय ना तुझं, आता तुला काय भेटणार? आणि मग म्हटलं, तिथं असे पाहायचे ती तोंडाकडे असे. तिला वाटायचं आपली दररोज एवढी मोठी आईट चालू आहे. हा, मग त्याने ते असा चारा आपला पेंडी घेऊन आला आणि असे ठेवून पाहिजे. आणखीन पाहिलं वा, तिच्या लक्षातच आलं की आता आपलं असं समोर हिरवा चारा पाहिला आणि एक फोकस ठेवला होता टणटणीचा. असं झालं की असं सप्प दिशीत तोंडावर हाणायचा, पेंडी असं पुढं करायचा, पळत आली. मी थोडं विस्मरण झालं की ती यायची बिचारी, कारण थोडं विस्मरण झाल्यावर असं होतच. कीर्तनात बसल्यावर, पाठात बसल्यावर माणसं व्यवस्थित राहतात, पण घरी गेल्यावर विस्मरण होतच ना. पण असा जर फोक काढून ठेवलेला असला, सांग दिशे हाणायचं त्याने असं थोड्या अशी पेंडी धरायचा. ते त्याला वाटायचं चला भाऊ आता विसरून गेला, आपल्याला आता तरी देईल. त्याने दिवसभर शेळीला काय केलं, खाऊ नाही घातलं, ठोकलं. आले नंतर संध्याकाळी तर ते अशी धरला तरी ती अशी लांब पाहायची, कारण तिच्या लक्षात आलं ह्या नुसत्या चाऱ्याकडे सुद्धा पाहायला नको. नंतर तर असं लक्षात आलं की ते असं जरी केलं तरी ती घाबरायची, कारण एकदा धास्ती बसली ना माणसाला. याला म्हणतात शेळीला चारणं. खाऊ घातलं गाव नाही. आणि नंतर अशी अवस्था झाली, संध्याकाळी घेऊन गेला तो, ते तिथे असा ठोक ठेवलेलाच होता असा हातामध्ये. ते तिथं फार खपाटी गेली झालेली होती, ती पोट असं खाली गेलेलं होतं शेळीचं. राजा म्हणला, आणली का रे चालून? म्हटले हो. हिच्या पोटात काही दिसणार, पोटात काही नसणं हे चारण्याचं लक्षण आहे. त्याला मग नंतरच्या नेहमीप्रमाणे हिरवा चारा ठेवलेलाच होता आणि शेळी अशी समोर ठेवली. आणि राजाने असा हिरवा चारा काढल्यावरती ती शेळीने पाऊल उचलल्याबरोबर त्याने असं केलं. नुसतं असं केल्यावर शेळी तिथूनच माघारी पळाली. राजेसाहेबांच्या लक्षात आलं, म्हटलं शेळी ते आली का तुमच्या चाऱ्याकडे? नाही. तिला मी काय खाऊ घातलं हा माझा प्रश्न. तुमच्या चाऱ्याकडे आली का ती? नाही. द्या म्हटले 1,00,000 सुवर्ण मुद्रा.
दिल्या राजाने लाख सुवर्ण. जिंकला ना तो. कोण कोण जिंकला? तो हुशार जो गोपाळ होता ना तो जिंकला. हे मला सांगायचंय. जो गायी चालतो त्याला वळू गायी, त्या गायी जो वळतो ना खास त्याला हुशार म्हणतात. आणि असं सगळेच हुशार नसतात, कारण बरेचसे गायीच्या मागं जातात आणि मग त्यांना खायला सुद्धा मिळत नाही. मिळतंय का? नाही मिळत. विषय रूपी जो चारा आहे या खाण्यासाठी या इंद्रिय रूपी गाया सरसावतात. सिद्धांत काय? या इंद्रिय रूपी गाया विषय रूपी चारा खाण्यासाठी जातात. आणि मग असा जर चारा आजपर्यंत तृप्ती झाली का हो? काय आहे मगाशीच आपला विषय होऊन गेला. लेट कमर्स कोणी असतील त्यांना नाही कळायचं, पण एक सगळ्यांच्याकडे किती गाय आहेत? हा 6. सगळ्यांच्याकडे आहेत ना. लक्षात ठेवा 6 गाया सगळ्यांकडे आहेत. तर 6 गाया आपण सांभाळतोय. केव्हापासून सांभाळतोय? अनादी कालापासून. अनादी कालापासून यांना नुसतं नाही सगळं खाऊ घातलं. मागच्या जन्मात काय जर असतील कुत्रे मांजरे